हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आपल्या आई बाबांचा मान ठेवा, त्यांना जपा, कारण एक दिवस आपण त्यांच्या जागी असणार आहोत. या संदर्भातली एक सुंदर पोस्ट वाचण्यात आली आज, खास ती तुमच्यासाठी. बाबा वय झाल्यानं तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालायचे. ते जिथे जिथं भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणच्या भिंतीचा रंग पुसट आणि मळकट होई. ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो. त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं, म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणतं तरी तेल लावलं होतं. त्याच तेलकट हातानं भिंतीला धरून ते चालल्यानं हाताचे ठसे भिंतीवर उमटले. ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली. मला पण काय झालं कोणाच ठाऊक. मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो, बाबा भिंतीला हात न लावता चालत जा बरं तुम्ही. तुमचे हात लागून ती भिंत किती घाण होते. माझा आवाज जरा उंच झाल्यासारखं मला वाटलं. 85 वर्षाचे बाबा. एखादा लहान मुलगा चूक झाली की कसा चेहरा करतो ना, तसा चेहरा करून बाबा मान खाली घालून गप्प बसले. छे, हे मी काय केलं. मी असं म्हणायला नको होतं असं वाटायला लागलं. माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले. त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिलं. पुढे 4 दिवसांनी ते असंच चालत असताना तोल जाऊन पडले आणि त्यांनी अंथरुणच धरलं. पुढच्या 2 दिवसांनी त्यांनी इहलोक यात्रा संपवली. दिवस उलटत राहिले. माझ्या बायकोला घर रंगवून घ्यावं असं वाटू लागलं. पेंटर आले सुद्धा. माझा मुलगा जितूला आजोबा म्हणजे प्राणप्रिय. भिंत रंगवताना आजोबांच्या हातांच्या ठसांना सोडून भिंत रंगवण्याचा हट्टच त्यांनी धरला. शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले, सर काही काळजी करू नका, त्या ठसाच्या भोवती गोल करून छान डिझाईन करून देतो मी, तुम्हालाही ते आवडेल. शेवटी मुलाच्या हट्टापुढे काहीच चाललं नाही. पेंटरने अगदी ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीने सुंदर डिझाईन करून दिलं. पेंटरची आयडिया घरातल्या आणि घरी येणाऱ्या पाहुणे मंडळींना, मित्रमंडळींना ती खूप आवडली. ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले. आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचं काम होत गेलं तेव्हा त्यांच्या हाताच्या ठशाभोवती नवीन डिझाईन बनवले जाऊ लागले. सुरुवातीला मुलाच्या हट्टापायी हे करत राहिलो तरी आमचंही समाधान होई. दिवस, महिना, वर्ष पुढे सरकत चालले. मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं. बाबांच्या एवढा नसलो तरी 70ला येऊन लागलो. मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं असं वाटू लागलं. मला आठवू लागलं किती चिडून बोललो होतो मी बाबांना. म्हणून चालताना भिंतीपासून अंतर ठेवूनच चालू लागलो. त्या दिवशी रूममधनं बाहेर पडताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्यानं आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या मिठीमध्ये असल्याचं जाणवलं. मुलाचं वाक्य कानावर पडलं, अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून चालायचं. आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात. मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता. जवळच्याच भिंतीवर मला बाबांचे हात दिसले. माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं. त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असं मला वाटू लागलं. आपोआप डोळ्यात पाणी साचलं. तेवढ्यात 8 वर्षाची नात धावत आली. आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला असं म्हणत हसत हसत तिने माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाली. हॉलमधल्या सोफ्यावर बसलेलो असताना नातीने आपले ड्रॉइंग बुक दाखवत, आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली, मला फर्स्ट प्राइज मिळाले असं ती म्हणाली. अरे वा, दाखव बघू कोणतं ड्रॉइंग येते. तिने आपलं ड्रॉइंगचं पेज माझ्यासमोर उघडून दाखवलं. भिंतीवरच्या बाबांच्या हाताचं चित्र आहे तसं काढून भोवतीने एक सुंदर नक्षी काढली होती तिने आणि म्हणाली, टीचरने हे काय म्हणून विचारलं तेव्हा मी सांगितलं माझ्या आजोबांच्या हाताचं चित्र आहे ते. आमच्या घराच्या भिंतीवर ते कायम कोरून ठेवलंय. टीचर मला म्हणाल्या, मुलं लहान असताना भिंतीवर रेघोट्या हातापायाचे चित्र काढत राहतात. मुलांच्या आईबाबांना त्याचं कौतुक वाटतं, त्यामुळे त्यांचं मुलांवर प्रेमही वाढत राहतं. टीचर पुढे म्हणाल्या, आपण पण आपले आईवडील, आजी आजोबा यांच्यावर असंच प्रेम करत राहिलं पाहिजे. त्यांनी व्हेरी गुड श्रेया असं म्हणून माझं कौतुक केलं.
श्रिया म्हणजे आमची नात. ती गोडगोड असं बराच वेळ बोलत राहिली. माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं मला वाटू लागलं. मी माझ्या रूममध्ये आलो, दरवाजा बंद केला. बाबांच्या फोटोपुढे येऊन मला क्षमा करा बाबा असं म्हणत मन हलकं होईपर्यंत वरचेवर रडत बाबांची क्षमा मागत राहिलो. श्रोतो, आई वडिलांना जपा, कारण एक दिवस आपण त्यांच्या जागी असणार आहोत. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.